तो चलिए शुरू करते हैं। नमस्कार गाइस, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर तुम्ही आय होप तुम्ही सर्व बरेच असाल आणि बरेच पाहिजे. तर आता मला केलं तर मामाने फोन आणि आपला एक नवीन प्लॅन झालेला आहे. तर आपण चालले पाटगावला शर्तीना. मामा इथं टेम्पो घेऊन ये. तर मग आता शेतावर आले, टेम्पो थोडं पाणी वगैरे मारतं आणि मग तिकडं निघतं. तर मामाने फोन केला तर मी झोपलेलो, तर उठलो आणि बोला आज शर्तींचा ब्लॉग बनवू, बघू काय कसा काय सीन होतं. तर बघत राहा पुढं. तर मी इथली तयारी करतो आणि तिथं जाऊन डायरेक्ट तुम्हाला भेटतं जिथं बैला भरतील तिथं. फायनली आता आम्ही बैल भरत आहे, 2 बैल भरलं, आता ते तिसरा चरवले. तर आम्ही आता चालले पाटगावला. तर दाखवतो तुम्हाला काय विषय, कसा काय विषय आहे. यो किंग हो, यो वाऱ्यावला किंग आहे, वाऱ्याला बैल दाखवतो. तू कुठं चालले शर्ती ना? मग मजा येणार आहे की तुला? चालेल चालेल ठीक आहे. तर दाखवतो मी तुम्हाला पुढं. आता यो बैल परत उलटा झालेला आहे, दाखवतो पुढे जाऊन काय कसा काय विषय आहे. आता आम्ही निघलेलो, तर आता फायनली कोणी पाट्यावर बसलेलो आहे. तर बदलापूर मार्गे आम्ही पाटगावला जाणार आहे. तर दाखवतो आता पुढे जाऊन कसं काय आहे. तर मी आता टेम्पो चालवतो म्हणून जास्त शूट ना करत, कारण की पोलीस वगैरे असतात. तर भेटतं डायरेक्ट तुम्हाला मी पुढं 8 डॅन पोचल्यावर. तर आम्ही नेवाली फाटा क्रॉस केलेलं आहे, तर आम्हाला रस्ता माहीत ना. तर आम्ही यांचेच पाठीपाठी जाणार आहे असती, कारण की आम्हाला रस्ताच माहीत नाही आहे, असा विषय आहे नक्की. तर आता मी भेटतो तुम्हाला पुढं जाऊनच कसा काय विषय आहे, कारण की रस्ता पण खराब आहे, लय मोठा खड्डे आहेत आणि गाडी 3 बैल आहेत. तर दाखवतो मी तुम्हाला आता कसा काय विषय आहे. बघत राहा ब्लॉग, कारण की या ब्लॉगमध्ये पण मजा येणार आहे, बघत राहा. आता आम्ही बदलापूरमध्ये पोचलो, तर आता रस्त्याचं नाव माहिती आहे. तर आता आम्ही लाईव्ह लोकेशनच्या थ्रूने जाणार आहे हड्ड्यान. तर आता तिकडं मजा येणार आहे, कारण की शर्ती आहे आणि रस्त्याला जाताना बरीच गाड्या दिसतात, म्हणजे मजा असणारच आहे. तर इकडं पोचलो आता, तर बघत राहा पूर्ण ब्लॉग, मजा येणार आहे. रिक्षा बरंच चालतात रे. कमी झाली पहिले आता आम्ही इकडं चाललेलो. तर या टेम्पोने एकच बैल ना माणसं, बघा माणसा, एक बैल ना 16 माणसा, डेंजर सीन इकडचा. आता दाखवतो तुम्हाला मी पुढं काय कसा काय विषय आहे. बघत राहा पूर्ण ब्लॉग, मजा येणार आहे. गाय इथं पैसे पडलेले कोणतं तरी, तर आम्हाला 140 रुपये भेटलेले आहेत. 140 रुपये भेटले रस्त्यान, मस्त 140 रुपये भेटला. आमचा वडापावचं काम झालेलं आहे आता. तर आमचं डोलर आहे शातीर आहेत, पैसे 9,000 असतात. ते 140 रुपये स्पीड ब्रेकरचे इथं कोणतं तरी पडलेलं. ज्यादा पडलं असेल त्यांनी कमेंट करा, ते कवच तुला परत भेटणार ना. बड़ा हरामी हो बेटा. पण आम्हाला समजत. तर बघत राहा ब्लॉग, मजा येणार आहे. तुम्ही असं कधीच नसेल बघला. 3 व्हीलर टेम्पो प्लस शेकडा प्लस बैल गावठी, 1 नंबर काम चालले आपल्या इकडं. कधीच असं बघायला नाही भेटणार. शेकडा बघा कसला आहे, शेकड्याला सायकलचे टायर आहेत बघा, सायकलचे. ऐसा ये हमारे यहाँ कभी हो नहीं सकता. सिंगल बैल है और ये सिंगल भागते हैं, ऐसा बोलते हैं सब लोग. ये देखो सिंगल जो करता है, सिंगल वाला या बैलाची मला फुटेज भेटली तर नक्कीच आपण कव्हर करू आणि मजा येणार आहे. तर आता मी पहिला टेम्पो चालवण्यावर फोकस करतो, कारण की गाड्याला आहे तिकडं. तर बघत राहा. आता आपण फायनली अड्ड्यात पोचणार आहे. इथून थोडा अड्डा तर दिसतं, पण आता रस्ता लय खराब आहे, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू नाही शकणार. तर तिकडं गाड्या लागल्या, त्या गाड्या आणि अड्डा या साईडला आहे. तर दिसल आता लवकरच, दाखवतो मी तुम्हाला. आणि रस्ता बघा कसला डेंजर आहे. तर आता लवकरच अड्ड्यात पोहोचू आपण. तर इथं अड्डा आहे, इथून थोड्या गाड्या दिसत असतील.
फायनली अड्ड्याजवळ पोचलो ना. अड्डा फुल भरले अख्खा. लय डेंजर अड्डा भरले. लय गाड्या हिसाबाच्या बाहेर. तर आता इकडे ट्रॉफिक पण झालेली आहे थोडी. आता बघू कुठून कसा काय रस्ता आहे. इकडंच गाड्या सर्वांनी पार्क केल्या. बघू आता. बैलाही चांगला चिरकवले. त्यांच्या अंगावर बैल लागले. याची वाट लागले खास करून. याला लय मागवले. याला खास करून मागवलेलं आहे बेकार. आता याची आपण आंघोळ करणार आहे. इथंच पाणी घेतले आपण आंघोळ करायला. याला ना मागवलं वाटतं. तुला मागवले गे यो वाचला भाई. खुर्चीन बसलेला वाटतं या. तर आता आम्ही बैल उतरतो. भाई उतरलेला आहे. एक तर हा पहिलेच उतरला. आता दुसरा उतरला. आता अजून एक याने टेम्पोन. तो पण आता उतरू. दाखवतो तुम्हाला मी काय कसा काय विषय आहे. तर बघत राहा पूर्ण. उतरायला घेतले तर तिसरा उतरू. मग काय विषय आहे. मॅका वगैरे टोकायला लागतील. दाखवतो मी तुम्हाला. तो उतरायला मागत नाही बैल. एवढा खेचतान तर तो उतरायला मागत ना. आता उतरलेला आहे. तर बघा कसली डेंजर उडी मारलेली आहे. तर दाखवतो मी तुम्हाला पुढे आता. तर आता आम्ही सगळी बैल घेऊन झालं. एक बैल मिनी पकडले. एक बैल पुढे आणि एक याच्या पाठ्यावर वाटवाला. तर मला नाव होतं ना माहिती त्या बैलांची. हे बैलांची नावं काय काय सांगणार रवी तू. अजून इकडे बघ ना. मग इकडे बघून सांग. ए हा मधला. हा त्याच्या मागचा सोन्या. मग आज काय तुला शरद करायची आहे गे. हा काय नाद ना की तुझा. सांग शरद अमरा. तर आता आम्हाला कौशी जागा नव्हती भेटत बैला धावायला. तर आता जागा भेटलेली. तर ही लोक म्हणजे आता मामाचा बैला धावतात. तर आपण टेम्पो वगैरे लॉक करून यायचंय. मी तर चला आपण यावचं दोघं जाऊन. तर आता आम्ही टेम्पो लॉक वगैरे करायला चालले. कारण की टेम्पो खुलाच ठेवले आम्ही. आणि त्यांना सामान आहे प्लस फोन वगैरे असेल बघायला लागेल. तर आता टेम्पो लॉक करून भेटतं. आता शरद पण बहुतेक जमतं लवकरच शरद करून आम्ही लवकरच बाहेर जाणार आहे. तर बघत राहिलो. तर आता आम्ही गाडी बिडी टेम्पो वगैरे सर्व मस्त एकदम पार्क केलं. म्हणजे निघाल्यानंतर टेन्शन नको. तर आता फटाफट आम्ही गाडी जमू शरद करू आणि लगेच निघू. पण आता पहिला बैला बघायला फिरू आपण. कुठली कशी काय गाडी आहे. मजा येणारच आहे. कारण की मी पहिला शर्तींचा ब्लॉग बनवतो. बाकी आपलं मोठं ब्लॉगिंग प्लस आता कुठं गेलो तर ते बनवतो. पण शर्तींना मी फर्स्ट टाईम ब्लॉग बनवतो. तर हा ब्लॉग तर मी नक्की बघायचा आहे. तर मजा येणार आहे. बघत राहा. आता आपण निघलेलो गाडी बघायला. तर मंगेश म्हात्रे भेटलेला आहे रील स्टार पिसारवे गावाचा. तर तुला कसं वाटतं आवरेल आम्ही येऊन. काही नाही वाटत पब्लिक बघ पहिले. जनता माफ नहीं करेगी. तर ह्यो अड्डा लय डेंजर भरलेला आहे. कारण की पहिलाच अड्डा ओपन आहे. तर आता आम्ही चाललो दोघा शर्ती वगैरे जायचं पहिले बघायला. आता पहिले आपण गाडी जमू नंतर शर्ती बघू. तो वरतो तर आता गाडी जमले. रायफलला ना पिस्तूलला आता नेणार आहे खाली. तर दाखवूनच तुम्हाला काय कसं काय विषय आहे. तर आज असा अवतार आहे आपला. रोजचं तर वेगवेगळं असतं पण आज जरा चांगला अवतार आहे. आणि आता खालती जाऊनच डायरेक्ट भेटतं. कारण की बैल धरायला लागेल. जर धरायला ना लागला बैल तर मी व्हिडिओ काढेनच. तसं काही विषय ना. तर आता पाणी करताना म्हणजे पाणी पाजताना बैलांना. तर आता तिकडं जाऊन दाखवतं. चंदरला ना पिस्तूलला न्यायचं आहे. तर बघू आता कसा काय विषय आहे. आता चालले पिस्तूलला घेऊन. तर खालती गेल्यावर तुम्हाला दाखवतो कसं काय. बैलाची चाल एक नंबर आहे. तर बाकी पुढे आहे. आता यांच्या अपोजिट जी गाडी होती ती पहिलाच पुढे पोचलेली आहे. वाजवा परत.
दाखवतो आता तुम्हाला मी पुढे जाऊन कसा काय विषय आहे. तर बघत राहा पूर्ण ब्लॉग. आता बैला आहेत फक्त आता आम्हाला शेकड्याची कमी आहे कारण की आम्ही 3 बैला आणलेली म्हणून शेकडा ना आणला. तर मीने आता मीने बघा काय लुक केले माझा. तर असा लुक आहे कारण की धूल वगैरे उडतं म्हणून असं लुक ठेवले मी. आणि इकडं लय गाड्या जमलेल्या आहेत, बैला पण लय आहेत आणि गाड्या पण लय आहेत इकडं. तर बघा कसा पूर्ण व्ह्यू आहे बाई. तर आता गाड्या आणायला गेल्या तर बघा आता डायरेक्ट पुढंच काय सीन आहे. काही जिथं आवरी बायला येत नाही रिक्षावाला कुठं आणलंय. बायला कुठं जायचं आहे काय माहिती. रिक्षा आहे का रॉकेट आहे कुठं पण घालतं बाई. डेंजर सीन आहे इकडं. आता शेकडा पण घेऊन येतील. मामी आता बाईला आमची अपोजिट जोडी तर तिकडं कधीच पोचलेली आहे. तर दाखवीन मी तुम्हाला कसा काय विषय आहे. तर आपल्या गावांची बाईला इथंच कुठंतरी होती. तर बघू आता काय कसा काय विषय आहे दाखवतो तुम्हाला मी. तर गाड्या फुल पळतात इकडं जोरदार. आता मी बैल धरले म्हणून ना तर मी पण तिकडं गेलो असतो. तर दाखवतोच मी तुम्हाला थोडे पण भाई असतं दाखवतो मी तुम्हाला कसा काय विषय आहे. आता बैल वगैरे झोपून झाल्यानंतर आता लवकरच आम्ही गाडी तिकडं नेणार आहे. तर दाखवतो तुम्हाला कसा काय विषय आहे. माझ्या हातानं चाबूक आहे. तर भाई रिक्षावाला काय करतं रिक्षावाल्याला भाई कुठं जायचं आहे. आपल्या इकडलंच रिक्षा आहे. तर बैल वगैरे झोपून झाले आणि क्लायमेट तर 1 नंबर झाले. तर मी जास्त व्हिडिओ नाही काढत कारण की बैला कधी पण अंगावर येतात आणि मला भीती वाटतं शर्तीनं. कारण की एकदा तुर्ब्याला माझ्यासोबत गेम होणार होती माझ्या अंगावर बैला ती तेव्हापासून मी लय घाबरतो. तर पब्लिक तर लय बेकार लय डेंजर पब्लिक आहे इकडं लास्टपर्यंत पब्लिक आहे. तर बघत राहा. तर आता मी शेकऱ्या बसलो डायरेक्ट ना बाईला धरले. आता बघू काय कसा काय विषय आहे. मला अक्कल तर नाही येत आता शिकायला लागल. ड्रायव्हरच बनतं जाऊ दे बस झाला. तर आपला असा आहे पूर्ण लूक. तर 2 बायला तर नाव होतं ना म्हणा कवा आठवण राहील कारण की मी शर्तीनं जास्त नसतं. तर आज मामाने आणलं म्हणून आले मी. तर बघत राहा. आता मी डायरेक्ट बाईला जेव्हा हकलली तेव्हाच तुम्हाला दाखवतो कसा काय विषय. आता कवशी मी शेकऱ्या बसून आहो जवळजवळ 45 मिनिट झाला. अजून थोडी पण गाडी आली ना कारण की शेकडं तिकडं गाड्या सोडतच नाहीत कारण की काहीतरी विषय झाले. आता बघत राहा. आता माझं तर कंबर दुखायला लागले. तर बघत राहा कसा काय विषय आहे. इकडं पण ही रोखून पूर्ण गाड्या लय गाड्या आहेत बेकार. तर बघत राहा आता काय विषय होतं कसं काय. सगळी इकडून तिकडून गाड्या टाकतात. सगळ्या इकडून तिकडून गाड्या टाकलेल्या आहेत म्हणून काहीतरी घोल झालेला आहे. तर बघत राहा. आमची गाडी तिथं जाईल तेव्हाच मी तुम्हाला दाखवतो. आता थोडीफार आमची झाले नाही बाईला मारायला लावतात इथं. बघू आता कसा काय विषय आहे. जे पुढं जे मी बाईला धरलेली. तर आता इथं झालेलं आहे सीन. बाईला सोडताना तिथनं बाईला सोडताना पहिला इथून सोडत होतं. तर आता असते तिथून बाईला सोडतात. तिथून यो पोरगा दिसतं ना यो इथून बाईला सोडताना आणली. तर आता आम्ही आवडे लांब पोचलो. तर आता बघू कसं काय विषय झाले. आता इथंच आम्हाला वाजलेले जवळजवळ अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. 5 तर वाजून गेलेले आहेत 5:15 झालेले आहेत. आता बघू कसा काय विषय आहे इथं. तर मी इथं असं आहे. तर बघू कसा काय विषय आहे. नाही पोरा गाडी इथून काढत ना त्यांचं जोर तर आलंच ना. आमचं जोर तर तिथंच आहे त्या बाजूला लगेच तिथून दिसत बघा. तर बघा आमचा जोर आहे. तर बघू आता कसा काय विषय आहे. तर दाखवतो तुम्हाला पुढं. बघत राहा कंटिन्यू करा ब्लॉग. तिथे गाडी ना हो अजून बघू आता. ही आहे तर निकाल कटलवले कौशी आई. तर आम्ही इथं कधीपासून आलेले आहेत. आमचे 1.5 तास इथंच गेलेले आहेत. तर पूर्ण आमची दशा झालेली आहे कारण की गाड्या तिकडून सोडतात. तिकडे धूल दिसतं ना धूल तिथून गाड्या सोडतात ना आम्ही इथं अजून. आता बघू कसा काय विषय होतं. तर ही बायला पण कटारले असताना आम्ही पण कटारले आहोत. आम्ही सगळं कटारले आहोत. आता काढ गाडी तू. आता बरोबर काढशील गाडी तू. म्हणजे आम्ही रेडे आहोत. तर आता यो मामा गाडी करतो इरबुत किंग मामा.
बघू आता कसा काही विषय आहे तर दाखवतो मी तुम्हाला काय विषय आहे. झालेल्या बैलांचा झांगाट बैलांना दोघा तिघांना फिरवलेलं आहे तिथं. बघू आता हे तुला कसं वाटतं इथे येऊन. इथं सातबारा करून ठेवलं आहे तिथं जागा सर. सातबारा करून ठेवलं आहे तिथं जागा सर. जागीच सातबारा करून ठेवल्याने मामाने इमल खाले ते खाले समजा ना म्हणा. नुसतं जापतं नुसतं वारीव. तर आता आम्ही आमचा विचार चालले बाईला फिरवायची. तर बघू आता दाखवतो तुम्हाला काय होतं पुढं. तर काहीच आता आम्ही इथून निघलेलो आहे. बाईला तिथून आम्ही सोडली. जाऊ दे बरं नाही आज शर्यत करायची असं मामा सांगतं. तर आता आम्ही इथून निघलो कारण की एक नंबर फालतू अड्डा आहे हा. तर अड्डा फालतू म्हणजे तिथं नियोजनच त्यांचा बरोबर नाही आहे. कोण पण कुठून पण गाडी टाकतं. त्यामुळं आता आपण इथून निघलेले बैल पण सोडलेला. आता टेम्पो भरू आणि आजचा दिवस तर असाच गेलेला आपला फुकाट. कारण की काही नियोजन नव्हतं आणि शर्यत जमली. आम्ही आले शर्यत जमली आमची पण तरी झाली नाही. याचा थोडा वाईट वाटतं कारण की बैल पण आज बऱ्याच दिवसांनी आणलेला आम्ही. मजा करायची होती आज फुल. तर बघू आता काय कसा काय विषय आहे. बैला भरू आणि मग भेटतो तुमच्याशी मी. गुलाल वगैरे लावला बैलांच्या आता कारण की शर्यत तर झाली नाही पण तिकडं नेलती म्हणून लावला कारण की त्यानं गुलालाची लई गरज आहे. आता बघू काय काय विषय आहे कसा काय विषय आहे. बरांबरी झालेली आहे. तर बैल तर आज फुल रांगण होतं. लय पळालं असतं आज पण तिथं जाऊन सगळा घोल झाला आणि बरांबरी दिली. तर बघत राहू आता काय कसा काय विषय आहे. तर आता टेम्पो जवळ जाऊ आणि टेम्पोन बाईला भरून डायरेक्ट निघू. तर आता जवळ वाजल्यान पावणे 6 वाजल्यान आता आम्हाला जवळजवळ 8 तरी वाजतील घरी जायला. मग बघू कसा काय विषय. तर आता बाईला चढवतो आम्ही. बघू कसा काय विषय आहे. आता फायनली बाईला भरून तर आपण आता याला तुला कसं वाटतं आज. मला काही नाही वाटत इथं कसं आलं आज एक गाडी होती आमच्या पुढे. हा त्यांनी कागदपत्र आणलेले बॉन्ड पेपर आमच्या साहेबांनी घेतल्या. सातबारा जमीन केली होती त्यांनी. असा विषय होता का. हा त्यामुळे आमची गाडी झाली ना कॅन्सल करायला लागली. त्या मामाबद्दल काय बोलू शकतो तू. नाही तुला कसं वाटतं मामूस. तुला कसं वाटतं. तू तर नुसता तापलेला होता. ओके डबल नाही अड्डा देऊ. नियोजन बरोबर ना. तर आता आपण निघतो डायरेक्ट. तुम्हाला मी नंतर भेटतो. तर बघू आता कसा काय विषय आहे. बाबा तुला कसं वाटतं. बाबा इंक 12 वाटतं. तर आता पुढं बघू जाऊन काय कसा काय विषय होता. इथून निघलेलो आहे तर कसा दमलेला वाटतं पोऱ्या. जाम दमलोय. जेवलो पण नाही शक्तींसाठी. बाकी ते प्रेम आहे बैलांना याच्यात. आता आम्ही निघलेलो आहे तर आता डायरेक्ट चांगले रस्ते जाऊन तुम्हाला भेटतं कारण की इकडे लडाखचा पिली आहे तर जरा खराब रस्ता आहे. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. तर बघत राहा ब्लॉग मजा येणार आहे आणि मजा आहे. तर गाय आता आपण बदलापूरमध्येच आहे. कधीपासून कंटाळा आलेला आहे मला तर. आणि ट्रॉफिक तर लय इकडं. तर कोणी असेल पुढे ट्रॉफिक जरा क्लिअर करा कारण की आम्हाला कंटाळा आलेला आहे. आणि अजून आम्हाला जवळजवळ 30-35 किलोमीटर जायचं आहे. जास्त पण असेल माहिती ना अंदाज ना. पण आता मी बदलापूरमध्ये आणि आम्हाला पनवेलला जायचं आहे. पनवेलला ना म्हणजे MIDC मध्ये जायचं आहे. तलोजा MIDC मध्ये. तर लय कटाला आलेलं आहे. तर बघू आता काय खायला पण ना. आता कुठंतरी साईडला थांबू आपण काहीतरी खाऊ कुठं. जर काय खायचा विषय असेल तर बघत राहा. ट्रॅफिक तर लय बेकार झाले आणि पुढे आता उद्वन येणार आहे. तिथं आमची सगळ्यांची वाट लागणार आहे कारण की जाताना तो रोड खराब आहे. येताना चांगलं होतं पण जाताना खराब आहे आणि प्लस उद्वन चढायची आहे. तर बघत राहा. काय जाता आम्ही इथं थांबलो बदलापूरला. इथं रोड आहे बदलापूरचा. जागा काय येते ना माहिती आहे आम्हाला.
तर आम्ही आवरेजण थांबलो इथं 1 2 अजून एक कुठे गेला, एक तिसरा तिकडे आहे. आता काहीतरी जेव आम्ही ना, काहीतरी खावा आता बघू. लय भूक लागली, मजा पण तेवढी झाली आज ना, वाईट पण तरच वाटला कारण की बरोबरी झाली आपली. तर बघू आता काय विषय आहे. इकडं कुपन सिस्टम आहे, कुपन सिस्टम. तर बघू आता काय आहे. समोसा आहेत, समोसा कोणाला पाहिजे असते ते समोसा, जिलेबी काहीतरी हे चकल्या बिकल्या काहीतरी. हा कॅडबरी जायला लागला. कॅडबरी नको जाऊ, घरात जायचे आता. गुलाब जामला जे चार आला कर, 3 आला कर. बघू काहीतरी खावा आता आणि भेटतो तुम्हाला पुढे जाऊन. काय कसा काय विषय आहे. तर यो तर फुल मिठाई यायला बी लागले. गुलाबजामला जे, गुलाबजामला ए गुलाबजामला जे. इथे तिथे चॉकलेट्स आहेत. तर आता बघू काय कसा काय विषय. पुढं मजा येणार आहे. तर काय जातं समोसा खाता तर लय भूक लागलेली, तर आता जरा बरा वाटतं मला. तर बघा जरा कसा समोसा खाता मी. लय गरम गरम. तू भेटतो तुम्हाला मी पुढं आता डायरेक्ट खाऊन घेऊन जायला. तर काय जातं आपण कुठं बदलो, बदलापूरमध्ये जावा अजून. तर मस्त आता आम्ही गाणी बिणी लावत चालले आहो. तर मजा करीत चालले आहो. तर मजा येणार आहे अजून, कारण की अजून आम्ही घरीच न पोचलो आणि पुढे ट्रॅफिक आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही किती खराब रस्ता आहे. तर आता थांबा जरा. तर काय जाता आपण आपल्या इकडे पोचलो. तर आम्ही त्या रोडला, कोणी रोडला ट्रॅफिक होती, तर आम्ही श्री मलंगड मार्गे जाणार आहे. तर दाखवूनच तुम्हाला आता मलंगडला आपण पोचलो ना, मग तेव्हा दाखवूनच. तर आता खरड वगैरे आम्ही क्रॉस केला, तर दाखवतो तुम्हाला कसा काय विषय आहे. तर आता पहिला हा पण रोड लय खराब होता, तर आता हा पण रोड झालेला आहे. तर तो तिथं वरती दिसतो तो मलंगड आहे, श्री मलंगड. वरती लाईट दिसतात तो तुम्हाला दाखवेन मी पुढं. तर बघत राहा. आता मी पहिला तर टेम्पो चालवतो, कारण की टेम्पो चालवताना पुढं लक्ष द्यायला लागतं. मागं बाईला 3-3. तर बघत राहा. तर फायनली आता आपण श्री मलंगडला पोहोचलेलो आहे. तर इथून राईट मारून आपल्याला आपल्या हॉटेल जायचं आहे, पण आता लिफ्ट वगैरे चालू झाले. तर एक नंबर आहे इकडं व्ह्यू. तर आता यायचं झाला तर इकडून पण रस्ता आहे आणि इकडून पण रस्ता आहे. तर आता आम्ही पण येणारच आहे एक फेरी, कारण की आता इथून रस्ता कुठून कसा काय विषय आहे. तर आता राईट मारायला लागेल आपल्याला. तर इकडे गर्दी वगैरे इको वगैरे कोणाला पाहिजे असेल तर इकोनी पण येऊ शकता. इकडं लय चांगलं आहे आणि थंडीच्या महिन्यात लय मजा येते इकडं. आम्ही पण येणार आहे एक दिवस आता सगळी पोरा. तो पण ब्लॉग बनवू आपण 100%, काही विषय ना. तर आता बघा पुढं गाय आता बेल नागे आपण पोहोचलेलो आहे. तर आता बघू. डिझेल आपला टेम्पो तर रिझर्ववर लागलेला आहे. आता बघू कितीचा पेट्रोल टाकायचं, काहीतरी पेट्रोल ना सॉरी डिझेल कुठे. तर बघू आता डिझेल कितीचा टाकायचा, कसा काही विचार होता. तिथे आता सांगू तुम्हाला फोन करतो आजी पेट्रोल दाखवतोच तुम्हाला मी डिझेल टाकताना. तर आता आपण 1010चा पेट्रोल टाकलेलं आहे मस्तपैकी. आता 5-6 कांडे सरतील. हे हुआ देख. तर झालेलं आहे. तर आता इथून निघतोय 1010चा पेट्रोल टाकलेलं आहे बघा. आपण 1010चा पेट्रोल टाकलेलं आहे बऱ्यापैकी. तर आता 3 चारलेल्या आहेत कांड्या. बघा आता कसं काय विषय होतं. तर आता डायरेक्ट तुम्हाला मी जिथं व्हायला उतरू तिथंच आता भेटतं. तर काय आता आपण फायनली आपल्या डेस्टिनेशनवर पोचलेलं आहे. तर आता थोडंसंच जायचं राहिले. 1 किलोमीटर पण ना, 100 मीटर गेल्यावर डायरेक्ट आपण आपल्या जागेवर पोचणार आहे, जिथं आपण बाईला भरलेली तिथं आणि जिथं उतरायची तिथं. तर आता आपण जरा मला सुस्ती आलेली आहे. तर मी असा आता टेम्पो झाला होता मजेशीर. तर गाणी वगैरे आता बंद केलं, कारण की कधीपासून गाणी चालू होतं आणि डोका उठला. तर आता बघू कसा काय विषय आहे. ब्लॉग मला
टाकायचा आहे, लवकरच विचार झाले, लवकरच टाकायचा. तर आजची तारीख आहे जवळजवळ, आजची तारीख काय रे, 10 तारीख. आजची 10 तारीख आहे. तर बघू आता किती तारखेपर्यंत आपण ब्लॉग टाकतं. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा डेली ब्लॉग चालू करू का नको. तसं मी करणार तर ना, पण तरी सांगा तुम्ही, मन झालं तर करीन. पण तर आता तिथं बैला उतरताना दाखवतो तुम्हाला डायरेक्ट मी. तर आता आम्ही घेतले बैल उतरायला. तर यो बैल लाद देतं. बघू आता कसा काय विषय आहे. तुला न्यालाच तर बरोबर. आता आमची सगळी बैला उतरून झालेली आहेत. तर आता मी टेम्पो तिथं नेतं, कारण की मॅट्स वगैरे उतरायचे आहेत. तर आता आपण बैल उतरला तर भेटतो तुम्हाला मी पुढं.